जनसुरक्षा कायदा हा सर्वत्र लागू करण्याच्या तयारीत सरकार दिसतंय. यामागचं मूळ कारण काय आहे हे प्रत्येक नागरिकानं समजणं फार आवश्यक आहे. का बरं लागण्यात येत आहे एवढा? जनसुरक्षा कायदा हा जास्तीत जास्त जम्मू आणि काश्मीर या भागात लावला जात होता, तो पण 1978 नंतर, कारण की तिथली स्थिती बिकट झाली होती त्यामुळं. आपल्याकडं स्थिती बिकट होण्याचं किंवा आतंकवादी घुसण्याचं कारणच येत नाही, कारण की जिथली सीमा वर आपले जवान पहिरा देत आहे तिथे आतमध्ये आतंकवादी किंवा अलगाववादी कोणी येऊ शकत नाही. तर जनसुरक्षा कायद्याची जरूरत भारतामध्ये का पडत आहे? त्याच्या मागचं मूळ कारण म्हणजे जय जवान जय किसान याला जल म्हटलं असतं तरी जय जवान आणि जय किसान कधीच नाही. किसान हर दिवस आत्महत्या करतच आहे आणि जवान हा रस्त्यावर उतरलेला आहे, स्टुडंट रस्त्यावर उतरलेला आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे असा एकही वर्ग दिसत नाही की जो रस्त्यावर उतरलेला नाही आहे आंदोलन करण्याकरिता. तर हे आंदोलनं थांबावी आणि कोणीही आपला आवाज उठू नये, इथेपर्यंत विपक्षसुद्धा त्याला तोंड त्याचं बंद राहावं याकरिता जनसुरक्षा कायदा हा आणण्यात येत आहे. तर भारतीय जनतेला हे जाणणं फार जरुरी आहे की जनसुरक्षा कायदा आणणे हे आपले जे लोकशाही आहे, जे लोकशाहीनं आपल्याला हक्क दिलेले आहे, त्या लोकशाहीवर एक प्रकारचा हल्ला आहे. जनसुरक्षा कायदा हा 1978 मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये लावण्यात आलेला होता. जम्मू आणि काश्मीरचा भाग वगळला तर भारतामध्ये इतरस्त जनसुरक्षा कायदा लागू करण्याचं काही कारण दिसत नाही. याचं थेट उदाहरण म्हणजे असं की कोणताही नागरिक त्याला काहीही जुल्म न करता किंवा त्याला काही सरकारला किंवा पोलिसला प्रशासनाला या व्यक्तीबद्दल काही थोडासाही अंदेशा आला या काही त्यांना वाटलं की हा व्यक्ती कुठे नाही कुठे काहीतरी करत आहे, तर त्याला थेट तुरुंगात टाकल्या जाणार. जनसुरक्षा कायदा ह्या अंतर्गत येतो. थेट त्याला तुरुंगात टाकल्यात जाईल आणि त्याला न्यायालयामधून सुद्धा सुटका मिळणं कठीण जाणार. यामध्ये जे आपण सातत्याने प्रत्येक व्यक्ती ज्याला आपल्या मनामध्ये काही वाटत असेल तो निर्धोकपणे जो बोलून सरकारपाशी व्यक्त करतो, तर ते बोलू शकणार नाही आणि काहीही म्हणू शकणार नाही. मुख्य तरतुदी अशा की तुरुंगाची जी कालमर्यादा राहील, ज्याला अंदर केल्या जाईल, त्याची कालमर्यादा 6 महिने ते 2 वर्षापर्यंत राहील. 6 महिने ते 2 वर्षाचा कालखंड जर गेला तर त्या व्यक्तीपाशी टाईम, आपल्या जीवनाचा अमूल्य वेळ तो तुरुंगात कसा काय देणार? आणि हा जनसुरक्षा कायदा ज्याची आता जनतेला बिलकुल जरूरत नाही किंवा सरकारलाच नुसतं जरूरत आहे की ज्याचा आता राज चाललेला आहे, त्यालाच जरूरत आहे, बाकी जनतेला याची जरूरत नाही आहे किंवा विपक्षाला याची जरूरत नाही आहे. ते जनसुरक्षा कायदा आणला का जात आहे? गुन्हा सिद्धही न करता त्याला अटक करण्यात येईल. गुन्हा सिद्ध करण्याची काही जरूरत नाही. फक्त पोलीस आणि प्रशासनाला शंका असेल तर त्याच्यावर खटला चालवता येईल आणि थेट अटकसुद्धा करण्यात येईल. असे केले जाऊ शकते आणि कोर्टाचे आव्हान देणे सुद्धा कठीण जाईल. काही प्रसंगी तर अटक झालेल्या व्यक्तीला तिच्या अटकेचे कारणही सांगितले जाणार नाही. म्हणजे बघा, हा सरासर जी लोकशाही आहे, लोकशाहीवर सरासर अन्याय होत आहे आणि प्रत्येक माणसाच्या आत्मविश्वासावर किंवा आपण जे मनाने बोलत आहोत, चालत आहोत, ते इथे होणार नाही. यामध्ये मेन म्हणजे काय होणार की मानवी हक्क जे असतात, मानवी हक्क भंग होणे
आणि भंग होणारच. मानवी हक्क जे असतात ते भंग होणार. राजकीय विरोधकांना दडपण्याचा हा गैरवापर, जे विरोधक आता राजकीय विरोधक आहे, जे कोणी बोलू शकतात, विपक्ष यांना नको आहे. पहिलेपासूनही जनता बोलत आली की यांना विपक्ष नको आहे, तर बिलकुल विपक्षाला बोलता येणार नाही. आणि न्यायालयाने वगळली जाणार, म्हणजे न्यायालय सुद्धा या कायद्यामध्ये न्यायालय सुद्धा काही करू शकणार नाही. प्रत्येक व्यक्तीने जागृत असणं फार गरजेचं आहे की कोणता कायदा येत आहे आणि कशा प्रकारे येत आहे आणि काय त्या कायद्यामागच्या तरतुदी आहेत, हे प्रत्येक व्यक्तीने जाणणं फार गरजेचं आहे. आणि यावेळेस जर असं बघितलं आपण तर अनेक वेळा तरुणांना बिना चौकशी अटक केली जाते. काय केलं काय नाही तर त्याचं सांगण्याचा जरूरच सुद्धा वाटत नाही आणि विनाकारणाने सुद्धा अटक केली जाते. उदाहरणच्या तरावर बघितलं तर आंदोलन करणारे लोक आणि जे आता महाबोधी विहाराचं आंदोलन जर आपण बघत असाल, तिथे आंदोलन चालू आहे. त्यांना हस्तगत करण्यासाठी, त्यांना नस्तनभूत करण्यासाठी जे प्रशासनानं जे पाऊल उचललं आहे, त्या पाऊलमध्येच हा काही दडपण्याचा एक जनसुरक्षा कायदा आणलेला आहे की काय हे कळत नाही. त्याचबरोबर विरोधकांना तोंड न उचलण्याचा किंवा त्यांनी काही जॉब न विचारण्याचा हा एक कायदा वाटत आहे. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्ती आपल्या मनातलं जे काही बोलून दाखवतो त्याला बोलून दाखवता येणार नाही जनसुरक्षा कायदा लागल्यानंतर. एकंदर उदाहरण बघितलं तर हे लोकशाही विरोधी आहे. तर आपल्याला कळलं असेल की लोकशाही प्रत्येक व्यक्तीसाठी किती जरुरी आहे, की जे आपल्याला पटत नाही आहे तो एकटा व्यक्तीसुद्धा आंदोलन करू शकतो आणि आंदोलनाचा काय पुरे वाट आहे की मला कशाबद्दल आंदोलन करायचं आहे, आता ते सुद्धा कठीण जाणार. आताही कळत नाही, आताही वेळ गेलेली नाही. तर प्रत्येक व्यक्तीने जागरूक होणं हे फार गरजेचं आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीने आपापल्या गरजा आणि लोकशाही आणि संविधान हे कसं साबूत राहील यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्नशील आणि कार्यरत असणं फार आवश्यक आहे. आज जी आपण देशाची जी हालत बघत आहोत, आपण 50% तरी नागरिक हा घाबरलेला आहे आणि त्याला घाबरलेल्या अवस्थेत त्याला हे सुचत नाही की आपण काही 2 शब्द बोलावं की नाही बोलावं. हे एकदम कसं झालं आहे, दडपशाही आणि हुकुमशाही ही एक उदाहरण दिसत आहे. जिथं जागतं उदाहरण जे बघत आहोत आपण ते दडपशाही आणि हुकुमशाहीचं दिसत आहे. ज्याचे हक्क असतील त्याला मानता येणार नाही, जे मिळत आहे त्याला त्याच्यापासून हिसकावल्या जाईल. यावर सर्व जनतेला, भारतीय जनतेला आवर्जून विनंती करते की त्यांनी आपल्या ज्या लोकशाहीनं तुम्हाला हक्क दिलेले आहे त्या हक्काचा उपयोग करा आणि त्याचबरोबर प्रत्येकानं संविधानाला वाचवण्याचा प्रयत्न करा. जात बघू नका, धर्म बघू नका. आणि जात आणि धर्म हे आपल्याला साधू संतांनाही सांगितलं नाही. संत तुकाराम महाराजांनी सांगितलं नाही की तुम्ही जात बघून किंवा धर्म बघून काम करा म्हणून. आजही वेळ गेलेली नाही. प्रत्येक व्यक्तीने जर जागृत असलं तर आपण ह्या जनसुरक्षा कायद्याचं जे आणण्यात येणार आहे त्याचा विरोध करू शकू. आणि जर आज विरोध नाही केला तर ते दिवस दूर नाही की जे आपण निश्चित